मी बाहेरून खरेदी करून आली आणि मिस्टर आमचे गावी गेलेत होळीसाठी. पण आमच्याकडे ना रेंजच नाही, खेडेगाव पूर्ण. आणि रस्ता नाही, लाईट आत्ताशी आले, नाहीतर दिव्यावरतीच, घासलेटच्या दिव्यावरतीच राहायचो. आता घासलेट बंद झालं, मोदी सरकार आलं तेव्हा कुठे लाईट आमची चालू. मग रस्तेच नाही, जंगलातून डोंगरातून चढावं लागतं, मग रेंज नाही. अशी विचार करत बसले होते. मिस्टरांना फोन करते करते सकाळपासून दुपारी 3 वाजले तरी त्यांची कुशालीच नाही, फोनच लागत नाही रेंज नसल्यामुळे. आणि मग मी विचार करत अशी बसले होते, स्वामी समर्थांचं गाणं टी व्हीवर लावून ऐकत विचार करत बसले होते की मिस्टरांची कुशाली कळत नाही म्हणून. आमच्या गावी ना खेडेगाव आहे आणि रस्ता वगैरे नाही, तर खूप लोकांची हालत होते. डायबिटीज पेशंटला डॉक्टर वेळेवर नाही, हार्ट अटॅक आला तरी डॉक्टर वेळेवर नाही. जीव गमावले लोकांचे, की डॉक्टराकडे घेऊन जाईपर्यंत त्यांची प्राणज्योत गेलेली आहे काय काय लोकांची. त्या कारणाने ही रस्ता मंजूर झाला आहे, पण आता कधी सरकार करून देतं आहे रस्ता ते बघू, वाट बघत आहे. असं मग विचार करत करत बसले, मिस्टरांची कुशाली कळेना. मग खिडकीमध्ये सारखे कबूतरं, सारखे त्यांना खाणं नाही, गरमी किती वाढले, मग त्यांना पाणी नाही, सारखे कबूतर खिडकीत येऊन आवाज करतायत. किचनमध्ये येतात आतमध्ये, जाळीमध्ये, लोखंडाची जाळी असून ग्रिलला खिडकीला, तरी पण आतमध्ये येतात. मग मी उठली आणि आज शुक्रवार ना, मग मी काय केलं की शुक्रवारचं तांदूळ कबुतराला खायला घातलं की लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून मग मी बाजरीच घालणार होते त्यांना खायला, पण मग मी तांदूळच घातले. कारण कुठेतरी दोन्ही बाजरी घातली तरी त्यांचं पोट भरलं असतं, पण लक्ष्मी प्रसन्न झाली नसते. म्हणून तांदूळ घातले शुक्रवारचे कबुतरांना खायला, की प्रसन्न होते लक्ष्मी. मग असं करून मग ते कबुतरांना मी पाणी पण ठेवलं आहे. ते कुंड्यांच्या खाली आम्ही डिश ठेवल्या आहेत, की कुंड्यांचं पाणी खाली पडू नये, लोकांच्या अंगावर, जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर पाणी पडू नये म्हणून आम्ही झाडांच्या कुंड्यांच्या खाली डिश ठेवलं आहे. त्या डिशमध्ये पाणी साठलेलं असतं, मग ते कबुतरं वगैरे पितात. चिमण्या, कबुतरं, कावळे अशी पितात. आणि मग मला तर पहिल्यापासून आहे, आणि सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मुका प्राणी, पक्षी आणि ते झाड, हेही त्यांना बोलता येत नाही, झाडाला चालता येत नाही, पक्ष्यांना बोलता येत नाही, प्राण्यांना बोलता येत नाही. त्यांना पुण्य करा, पाणी द्या, घासभर खायला द्या, आणि गरिबाला त्रास देऊ नका, मुक्या प्राण्याला त्रास देऊ नका. हे अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. हे आता मी कबुतरांना तांदूळ घालते. मला आवडच आहे, आणि मी लहानपणापासून प्राणी, पक्षी, झाडं ह्यांच्यातूनच मी मोठी झाले. झाडांना मला पाणी मिळत नव्हतं, पण मी झाडांना कधी बिना पाण्याची ठेवली नाहीत. तसं पशु, पक्षी, प्राणी ह्यांना पण मी पाणी, चारा देतच आले. आणि त्याच्यातच देव असतो. देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. हे तुम्ही चांगले कर्म केलात ना, तर तुमच्या हृदयातच देव आहे.
तो देवच तुमचं रक्षण करेल. तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्हाला तो देवच देईल. लोक मंदिरात जातात, दानधर्म करतात, दान करतात, पण